उरण तालुक्यातील करंजा येथील मनोहर गणपत पाटील यांच्या मालकीची तुळजाई नावाची मच्छीमार बोट खांदेरी किल्ल्याजवळ पलटी होऊन 5 मच्छीमार बचावले तर 3 जण अद्याप बेपत्ता असल्याची घटना ताजी असतानाच उरण तालुक्यातील मोरा समुद्रकिनारी आणखी एक बोट बुडून एका खलाशाचा अंत झाल्याची घटना शनिवार दिनांक 27 जुलै रोजीच्या काळ रात्री घडली आहे। वादळी हवामानामुळे समुद्रात प्रवासी वाहतूक बंद आहे। त्याचप्रमाणे मासेमारीसाठी बंदी असताना बोटी समुद्राच्या पाण्यात बेधडकपणे विहार करताना दिसतात। मात्र याचं सोयरसूतक येथील मत्स्य व्यवसाय अधिकारी तसेच बंदर अधिकारी यांना नसल्यानं अशा प्रकारचे अपघात होऊन जीवितहानी होण्याचे प्रकार घडत असल्याचे आरोप येथील स्थानिक मच्छीमारांनी केलेत। दरम्यान मोरा जेटीजवळ बुडालेल्या बोटीत 10 खलाशी असल्याची माहिती मिळत आहे। मासेमारी करून माघारी येत असताना ही छोटी बोट उलटली। या अपघातामध्ये बोटीवरील 9 खलाशी आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले, मात्र एका खलाशाचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती मिळत आहे। ही घटना निश्चितच शासकीय यंत्रणांना आव्हान देणारी ठरली आहे। आता तरी शासकीय यंत्रणा याबाबत गंभीर होणार की आणखी जीव जाण्याची वाट पाहणार? मत्स्य व्यवसाय आणि बंदर अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत की यामागे काही आर्थिक साठलोट आहेत, असा सवालही आता मच्छीमार आणि स्थानिक नागरिक विचारतायत। वादळवारा लाईव्ह साठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।